हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी स्वाती विरा खडके, जालना उपासना केंद्र. माझा मुलगा शुभम सिंह हा 12वीला असताना त्याची परीक्षा होती आणि त्याचा म्हणजे एवढा काही अभ्यास काही एवढा हे नव्हता. तर तो परीक्षेला गेला. परीक्षेहून आल्यानंतर म्हणे, आई एवढा काही पेपर मला म्हणजे पाहिजे तसे काही गेले नाहीत म्हणले. म्हणलं ठीक आहे, जाऊ दे, आहेत बापू म्हणलं, करतील आपलं, तसं काही तू काळजी करू नकोस म्हणलं. त्याचा रिझल्ट लागला 12वीचा रिझल्ट लागला तर त्याला सगळ्यापेक्षा पर्सेंटेज कमी आले. मग मी बापूंना सांगितलं, बापू तू पर्सेंटेज कमी दिलं तर चालतं म्हणलं, पण आता त्याचं CETला तरी त्याचं पर्सेंटेज जाऊ दे नको, कारण वर्ष वाया जाईल, त्याला काही ॲडमिशन मिळणार नाही म्हणलं परत. तर तो गेला CETच्या परीक्षेला, त्याला फक्त 80च मार्क्स पडले CETमध्ये. म्हणलं बापू आता ह्याचं ॲडमिशन कसं काय व्हावं. पण बापूंनी त्याचं बरोबर इंजिनिअरिंगला ॲडमिशन करून दिलं. त्याला पाहिजे ते सगळे विषय, फक्त त्याला कॉम्प्युटर सायन्स घ्यायचं होतं. मग तो म्हणे आता मला विषय बदलून मिळेल का. म्हटलं बघू, आपण जाऊ, चल म्हटलं औरंगाबादला. मग तिथे विषय चेंज करण्याकरता खूप लाईन लागलेली होती आणि मग आम्हाला तिथं गेल्यावर असं कळालं की तिथं 50,000 रुपये 75,000 रुपये असे एक सब्जेक्ट चेंज करायला लागतात. मग मी आता बापूंना सांगितलं, म्हणलं आम्ही तर काही पैसे घेऊन आलेलो नाहीत. आता बापू आता परत हा नाराज होईल म्हणलं, आता काय करू मी, तूच सांग म्हटलं. आता त्या मग त्यालाही पण खूप हे वाटली, भीती वाटू लागली. तो म्हणे, आई आता माझं काय होतं, भेटतो का नाही विषय. म्हणलं तू लाईनमध्ये उभा राहा, बघू आपण, बापू करतील म्हणलं सगळं. माझा विश्वास बरोबर होताच बापूंवर. मग मी एका साईडला उभी राहिले आणि फक्त गुरुक्षेत्र मंत्र सारखे म्हणत राहिले. त्याच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी 50,000 रुपये दिले. विषय चेंज करून घेतला, त्याचा नंबर आला. मी म्हटलं बापू बघ आता म्हटलं. आणि मग त्यांनी फक्त सांगितलं की मी इथे माझे जे प्रिन्सिपल हे आहेत तिथलचे एक प्राध्यापक, त्यांचं फक्त नाव सांगितलं, ते आमच्या ओळखीच्या होत्या, मी त्यांच्यामार्फत आलेलो आहे म्हणे. मग ते म्हणे ठीक आहे. समोरच्यांनी म्हणजे त्याला काहीही न विचारता त्याला डायरेक्ट विषय चेंज करून दिला. म्हणजे हा खूप फक्त बापू आणि बापूच हा हे करू शकतात. आणि त्याच्यानंतर मग त्याचं फर्स्ट इयर झालं. सेकंड इयरला गेला तो. सेकंड इयरला त्याचे 1-2 विषय राहिले. आता थर्ड इयरला ॲडमिशन घ्यायचं तर सेकंड इयर पूर्ण क्लिअर पाहिजे, त्यामुळे ॲडमिशन मिळत नाही. मग मी पुन्हा बापूंना सांगितलं, म्हणलं बापू इथपर्यंत तर तू आणलंस त्याला, आता 1 वर्ष परत त्याचं वाया जाईल म्हणलं, ॲडमिशन नाही झालं. ते बापूंनी माझी हाक ऐकली आणि त्यांनी त्याला म्हणजे एक असे त्याचे सर भेटले त्याला कॉलेजमध्ये. ते म्हणे, हे बघ म्हणे, आता तुझं असं वर्ष वाया जाईल ना, वाया जाऊ दे नकोस, तू रेड हॅटचा कोर्स कर म्हणे. तो म्हणे ठीक आहे. मग त्याचा फोन आला मला, आई असं असं आहे पण त्याची फीस भरपूर आहे म्हणे. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, आम्ही करू काही पण तू घे म्हणलं त्याला ॲडमिशन. म्हणजे बापूंनी त्याचं वर्ष वाया जाऊ दिलं नाही. म्हणजे पुढचं जे काय जर चांगलं व्हायचं असेल तर बापू बरोबर प्लॅनिंग कशी करतात ह्याचा अनुभव आम्हाला खूप आला. आणि त्यांनी रेड हॅटचा कोर्स केल्यामुळं त्याला डायरेक्ट IT कंपनीमध्ये त्याला जॉब मिळाला. 2च परीक्षा झाल्या. खरं तर त्याच्या 7 परीक्षा असतात, पण 2 परीक्षा झाल्या कीच त्याचं ती IT कंपनीमध्ये त्याला जॉब मिळाला. तर त्याला पुण्याला आधी जॉब मिळाला, त्याला 35,000 पगार मिळाला. त्यानंतर त्याला लगेच 6 लाखाचं पॅकेज झालं. नंतर लगेच 10 लाखाचं पॅकेज झालं. त्याचं लग्न झालं आणि त्याचं लग्न झालं लगेच त्याला आज 25 लाखाचं पॅकेज आहे. तो IT कंपनीत आहे आणि 4 वर्षात एवढं फक्त बापूच करू शकतो. म्हणजे 4 वर्षात त्याला खूप उंचावर बापूंनी नेऊन बसवलं. हरिओम श्रीराम अंबज्ञ.